तुळोबाला बोकडं कापतो। मी म्हटलं परंपरागत आम्ही बोकडं कापत आलोय, पण या लोकशाहीच्या देशामध्ये, लोकशाहीच्या राज्यामध्ये म्हाळोबानं आम्हा सगळ्यांना अशी शक्ती द्यावी की या लोकशाहीच्या माध्यमातून प्रस्थापितांना आपल्याला कापायचं आहे। आणि असं नवसनी म्हाळोबाला केलं की जे राज्यातले माजलेले प्रस्थापित आहेत त्यांना मतदानाच्या रूपानं आपल्याला 2024ला यांना म्हाळोबाला बिरोबाला कापायचं आहे। एवढं लक्षात ठेवा, हे नवस आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। बोकडं तर आपण नेहमी कापतो, पण ही प्रस्थापित माजलेली बोकडं आहेत ती आता लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला कापावी लागतील। ती जर कापली नीट तर मग हे प्रश्न राहणार नाहीत। लाईट येत नाही, पाणी येत नाही, पाणी मिळालं नाही, रस्त्यावरती खड्डे आहेत। गेले अनेक वर्ष ही लोक ठाण मांडून बसलेत आणि ह्याला दुसरा कुठला पर्याय नाही। ह्याला पर्याय आपण लोकशाहीमध्ये जागरूक झालं पाहिजे, लोकशाहीमध्ये आपण संघटित झालं पाहिजे, संघर्ष करण्याची आपली मानसिकता पाहिजे, तयारी पाहिजे आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे। आणि ही तयारी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। असा हा आपला नवसाचा कार्यक्रम आपल्याला 2024ला परत फेडायला म्हाळोबाच्या मंदिरामध्ये आपण परत सभा घेऊ 2024 नंतर। आणि मग या परिसरामध्ये पण चांगला बदल झाला पाहिजे। व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, ज्यांच्याबरोबर मी गाडीत बोलत बोलत आलो, ते म्हणजे मी 5व्यांदा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीला इथं विधानसभा लढायला संधीच मिळाली नाही। जिथं लढायला संधी मिळत नाही तिथं संघटन वाढत नाही, अडचणी निर्माण होतात। आणि शिवसेनेबरोबर आपली अलायन्स असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला इच्छा असून लढता आलं नाही आणि त्यामुळं तिथं संघटन वाढलं नाही। पण मी निश्चितपणे सांगतो की आता भाऊसाहेब शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आपले प्रभारी जयंतराव आव्हाड साहेब, ज्यांनी आता खूप चांगलं या भागातल्या प्रश्नांच्या विषयी चर्चा केली, त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। या मंदिराचे मुख्य पुजारी माननीय कारभारी शिंदे, ज्ञानेश्वर कुराडे, ॲडव्होकेट भोजने, नवनाथ मुरडणार, हर्षद बुचडे, लक्ष्मण बर्गे, मनोज शिरसाट, संदीप जाधव, धर्मा मुरडणार, एकनाथ जारकड, भाऊसाहेब ओहाळ, पंडित कांबळे, किशोर देशमुख, पत्रकार मित्र, पोलीस मित्र आणि अन्य आपल्या शेतकरी बांधव। खरं तर कार्यक्रम खूप अचानक घडला। माननीय जयकुमार रावल साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एक स्मारक उभा केलंय दोंडाईचाला आणि त्यांनी निमंत्रण दिलं होतं उद्या त्या कार्यक्रमाला या। तर म्हटलं आता इतक्या लांब जायचंय, जाता जाता मोकळं जायला नको, म्हटलं नाशिक जिल्ह्यामध्ये जरा लोकांना भेटत जाऊ। आणि त्यामुळं हा अचानक कार्यक्रम ठरला आणि तिकडं निवडणूक लागल्यामुळं तिकडचा कार्यक्रम बद्द झाला। मग म्हटलं आता दोंडाईचाला न जाता परत औरंगाबाद आणि वर्धा असे कार्यक्रम आयोजित केले। अनेक विषयाची इथं चर्चा झाली आणि त्या विषयामध्ये शेतकऱ्यांचा गरजेचा विषय आहे की दिवसा लाईट आली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकांचा हा विषय गंभीर आहे। मी पण दुष्काळी पट्ट्यातला 2014 पूर्वी माझ्याही तालुक्यात प्रचंड दुष्काळ, पाण्यासाठी टँकर मिळावा म्हणून संघर्ष, त्याची आंदोलन करत करत आम्ही राजकारणात पुढे आलो। आता तिथं इतकं पाणी झालंय तर तिथं आता लाईट पाहिजे आणि नदीचं पाणी आल्यामुळं सापांचं प्रमाण खूप झालं आणि रात्रीचा शेतकरी शेतात जायचं म्हटलं तर ह्या अडचणी खूप वाढायला लागलेत। तर मी तुम्हा सगळ्यांना विनंतीही करतो, आता हे तुमच्या हातात आहे। दिवसा लाईट तुम्हाला पाहिजे असेल तर सरकारने एक योजना आणलेली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कुसुम नावाची एक चांगली योजना आणली आहे आणि मी सगळ्या व्यासपीठावरच्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करतो की या योजनेत तुम्ही लक्ष घाला। ही योजना काय आहे? तुम्ही तुमच्या गावाचा फिडर सौर ऊर्जेवरती कन्वर्ट करू शकता। तुम्हाला तिकडे दुसरीकडे जायची गरज नाही। आता ही शिंदेवाडी आहे, शिंदेवाडीमध्ये जर सरकारी जमीन असेल, गायरान असेल, महाराष्ट्र शासनाची जमीन असेल तर त्या जमिनीचा उतारा तुम्ही MSEB ला द्यायचा। जर तुमच्या गावात जमीन शिल्लक नसेल तर माळरान जर एखाद्या शेतकऱ्याचं असेल
तर ते तुम्ही भाड्यानं सरकारला द्यायचं. तुम्हाला एकरी वर्षाला 30,000 रुपये भाडं त्या जमिनीचं तुम्हाला मिळणार. म्हणजे नुकसान काय आहे का? एक तर सरकारी जमीन, नसेल तर शेतकऱ्याची जमीन भाड्यानं द्या तुम्ही. आणि ही योजना त्याला पैसे उपलब्ध आहेत. तुमच्या गावाचा फिडर हा तुमच्याच गावामध्ये सौर ऊर्जेवरती वीज तयार करून तुम्हाला दिवसा वीज देण्याची केंद्र सरकार आणि राज्य सरकारची योजना आहे. त्यामुळे आता इकडं तिकडं आपण करत बसू नका. प्रत्येक गावातल्या सरपंचांना माझी विनंती आहे. मग ते कुठल्या पार्टीचे कुठल्या गटाचे त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण प्रत्येक गावातल्या महाराष्ट्रातल्या सरपंचांनी, तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, प्रमुख नेत्यांनी हे योजनेचं काम प्रमुख लोकांनी हातामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे जो शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो तुम्हाला आंदोलन नको, मोर्चा नको, भानगड नको. तुमच्या गावातच वीज तयार करून घ्या आणि सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत शेतीतली कामं सगळी आपली उरकून घ्या. सोपा विषय आहे आणि त्याला पैसे उपलब्ध. त्याला फंड मागायचं अमकं तमकं असला काहीच विषय नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब ऊर्जा खात्याचे मंत्री आहेत आणि आपली मागं मला 2018 पासून शेतीची कनेक्शन पेंडिंग आहेत. आता इकडची काय परिस्थिती आहे मला माहित नाही, पण बऱ्याच भागामध्ये 2018 पासूनची कनेक्शन मिळाले नाहीत. तर आता केंद्र सरकारकडून 39,000 कोटी रुपये राज्य सरकारनं उपलब्ध करून घेतलेत. फडणवीस साहेबांनी केंद्राकडे मागणी केली होती आणि केंद्राने 39,000 कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे. म्हणजे येत्या काही महिन्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याचं जे पेंडिंग कनेक्शन आहे ते सगळे कनेक्शन देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून होतीये. ह्याला एक काम करणारं नेतृत्व लागतं. ह्याच्या अगोदर तर सरकार नव्हतं का? होतं. परंतु कोण मागायचं, कुणी माहिती घ्यायची, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जायला पाहिजे. केंद्र सरकारकडून निधी आणायला पाहिजे. तर ते काम आता आपल्या सरकारकडून होतंय. दुसरा विषय इथला मला बिबट्याचा. अनेक वेळा आता आमच्या भागामध्ये बिबट्या नाही, पण आता ह्या सगळ्या परिसरामध्ये आम्ही टीव्हीला बघतो, पेपरमध्ये येतं, सभागृहामध्ये जेव्हा चर्चा होती तेव्हा या विषयावरती तारांकित प्रश्न असतोय, लक्षवेधी असते. बिबट्याच्या बाबतीमध्ये माननीय सुधीर भाऊंनी बऱ्याच आता सुधारणा, म्हणजे काय अटॅक वगैरे झाला, नुकसान झालं किंवा जंगली प्राण्यांच्याकडून काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामध्ये भरपाई वाढावी म्हणून आता माननीय सुधीर भाऊंनी एक चांगला निर्णय केलाय. म्हणजे आता ते पुढे त्यांच्या पद्धतीनं ते अधिकृतपणे जाहीर करतील. मला वाटतं पलीकडे शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्यांचं प्रमाण खूप आहे. परंतु दरोडेखोर कसे डल्ला मारतात रात्री झोपल्यानंतर, दिवसा काही जास्त चोऱ्या होत नाहीत. रात्रीचं एकदम गाढ झोपेमध्ये 2 ते 3:30च्या दरम्यान माणूस साखर झोपेत असतो तेव्हा दरोडे पडतात. परंतु हे बारामतीचे चुलते आणि पुतणे हे दिवसा दरोडे टाकतात. या महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांचे निधी ह्यांनी पळवले, चोऱ्या केल्या. बिबट्याच्या संदर्भातला शिरूर तालुक्याचा 1,000 कोटीचा निधी त्या बारामतीला बिबट्याच नाही. आता मी तिथं निवडणूक लढवले, तिथं पांढरे बाबा बारामती आहे का बिबट्या तुमच्या तालुक्यात? नाही. त्यांनी 1,000 कोटी रुपये तिकडे पळवले. अजित पवार अर्थमंत्री, त्यांच्या लक्षात आलं आता शिरूरला बिबट्याच्या या सगळ्या भानगडीमध्ये 1,000 कोटी आले, ह्या पट्यानं तिकडे पळवलं. बारामतीला बिबट्या नाही, काय नाही, काय भानगड नाही. तिकडं मग ते सगळं जंगलाला कंपाऊंड मारायचं, हे करायचं ते करायचं. आणि मग राज्यभर काय सांगायचं? बारामतीचा विकास केला, बारामतीचा विकास केला. पैसे कुठले? शिरूरचे. बिबट्या कुठं आहे? शिन्नरला. इकडं काय नाही. सगळे पैसे महाराष्ट्राचे पळवून न्यायचे तिकडं. मग कसं सगळ्या सुविधा राज्यावर होतील बघा, कशा पद्धतीने होतील? हे चुलते पुतणे 1 नंबरचे चोरटे आहेत. ह्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या अनेक भागाचं प्रचंड मोठं नुकसान केलंय. त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांची वाताहत झाली, त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या. मित्रांनो, मी दुष्काळी पट्ट्यातला आहे. आज सांगली जिल्ह्यामध्ये जत ज्यांनी पाणी दिलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जतला पाणी गेलं. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आटपाडीला पाणी आलं, तेव्हा कवठेमंकाळला पाणी गेलं, तेव्हा खानापूरला पाणी गेलं, तेव्हा सांगोल्याला पाणी गेलं. दुष्काळी पट्ट्यातल्या गावांना हे का घडलं नाही? कारण सगळ्या भागाचा दूरदृष्टीनं विकास करायचा. आता खानदेशात काही तालुके आहेत ते दुष्काळी आहेत. मराठवाड्यामधले अनेक तालुके आणि जिल्हे दुष्काळी आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची जी योजना आणली होती मागच्या सरकारनं त्याला स्थगिती दिली. म्हणजे तिकडे पाणी द्यायचं नाही. म्हणजे ठराविक भागाचा विकास करायचा, ठराविक लोकांना मोठं करायचं आणि सामान्य लोकांचे प्रश्न तसे ठेवायचे. म्हणजे हे
लोक परत आपल्या लोकांच्या मागे लागतील, परत आपल्या नेत्यांच्या पाठीमागे फिरतील, परत आपल्या लोकांना मतदान देतील, अशी एक रचना या सगळ्या व्यवस्थेने तयार करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनी व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे. आव्हाड साहेबांनी जो विषय सांगितला की शेतीच्या मालाला हा फिक्स बाजारभाव नसल्यामुळं शेतकऱ्यांना आज आपण काय लावणार आहे आणि पुढे त्याला मार्केटमध्ये दर काय येणार हे काहीच माहित नाही, आणि त्यामुळं त्याला पूरक व्यवसाय आपण जास्त केले पाहिजे. आता त्यांनी सांगितलं दुधाचा व्यवसाय, 1, 2, 3 गायी असल्या तर आपल्याला दर 10 दिवसांनी किती पैसे येणार हे आपल्याला माहित आहे. पूरक व्यवसाय जर त्याच्या बरोबर असतील, शेळ्या 2-4 असतील, देशी कोंबड्या असतील, तर त्या किमान शेतकऱ्याचा आठवड्याचा बाजार मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा काही गरजा भागू शकतात. नाहीतर शेतकऱ्यांना आता मुलींची लग्न करणं, मुलाचं लग्न करणं, एखादं चांगलं घर बांधणं, एखादी गाडी घेणं हे काय आता खरं राहिलं नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये मुलगी जेव्हा लग्नाला येते तेव्हा त्या बापाची झोप उडते. बाप रात्रंदिवस याच विचारात असतोय की माझ्या मुलीच्या लग्नाचं मी काय करायचं. आणि आपल्याकडे हुंडा पद्धती काही भागामध्ये खूप आहेत. या हुंडा पद्धतीला आपण जरा तिलांजली दिली पाहिजे. आपल्या मुलाचं लग्न करताना सुद्धा आपण हुंडा मागितला नाही पाहिजे. त्या शेतकऱ्यांनी द्यायचं कुठून. मराठवाड्यामध्ये तर इतकं मोठं प्रमाण आहे हुंड्याचं की 10 लाख, 20 लाख, 25 लाख त्या मुलीच्या वडिलांनी द्यायचं कुठून. रान विकल्याशिवाय त्याला मुलीचं लग्न करता येत नाही. ह्या ज्या काही चुकीच्या रीती आहेत, चुकीच्या चाली आहेत, याच्यावरती सुद्धा आपण गावा घातला पाहिजे. हे कुठं तर थांबवलं पाहिजे. नाहीतर नोकरदार जावाय म्हटलं का त्याला 20 लाख रुपये, एखादा चांगला व्यवसाय काय त्याला 25-30 लाख रुपये, पण ते शेतकरी आणणार कुठून. या सगळ्या गोष्टीचा सुद्धा आपण सारासार विचार केला पाहिजे. मुलाचं लग्न आहे 5 लाख खर्च, 10 लाख खर्च, काय गरज आहे. यातून पण आपण थांबलं पाहिजे ना. 1 दिवस 2 दिवस आपण खर्च करणार आणि तो मुलगा परत 10 वर्ष त्याचं ते कर्ज फेडत बसणार. म्हणजे 2-3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, ह्यो पाहुणा आला, त्यो पाहुणा आला, ह्यो पुढारी आला, त्यो पुढारी आला, ह्याला बेटा बांधला, त्याला हार घातला, इकडे फटाड्या उडवल्या, पण हे निस्तारायला किमान 10 वर्ष लागतील. मग आपण करा ना थोडं. नावं लोक अशी बी ठेवतात, तशी बी ठेवतात. मोठं लग्न केलं, जेवणच नीट नव्हतं, पुरी चांगली नव्हती, लाडूच गोड नव्हता, लोक नावं ठेवतात. कोणतर रुसतंय, जावाई रुसतोय, अंगठीच घातली नाही, त्याला चांगला ड्रेस घेतला, मला साधी साडी घेतली, काही चालू होते. त्यापेक्षा कोर्ट मॅटर, कोर्टात जाऊन लग्न करून घ्या, खर्च कमी करा. ह्या ज्या बाकीचे विषय सुद्धा आहेत, आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या विषयावरती सुद्धा नीटपणे लक्ष दिलं पाहिजे. कांद्याच्या बाबतीमधला खूप महत्वपूर्ण विषय आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आहे आणि त्या कांद्याच्या बाबतीमध्ये मागे आम्ही सदाभाऊंनी आम्ही एक कांदा परिषद घेतली होती. त्या विषयामध्ये सुद्धा जसं आव्हाड साहेबांनी सांगितलं की या बाबतीमधला सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे. आणि हे सांघिक जरा आम्ही सगळे विधान परिषदेचे, विधानसभेचे आमदार बसून त्याला एक सांघिक काय करता येते का, त्याच्यासाठी काय वरिष्ठ नेत्यांना जाऊन भेटता येते का, असा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. बाकी ओबीसीचा एक विषय इथं महत्वपूर्ण आला. मला अभिमान आहे या गोष्टीचा की हे सरकार आल्याच्या नंतर ओबीसीच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय केले. या राज्यातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर वसतिगृहाची खूप मोठी अडचण होते आणि मागं निर्णय सरकारने घेतला होता की 72 हॉटेल आम्ही देणार 36 मुलींसाठी, 36 मुलांच्यासाठी. पण 2.5 वर्षामध्ये त्याच्यावरती निर्णयच झाला नाही. ना निविदा काढल्या, ना जागा ताब्यात घेतल्या, काहीच नाही. हे सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुलजी साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला. 72 वसतिगृह चालू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आपल्या गोरगरिबांच्या मुलांना जेव्हा तुम्ही नाशिकला जाल तर तेव्हा तुम्हाला त्या मुलांना, मुलींना सेपरेट वसतिगृह. आणि आता निर्णय असा केला की त्याच्या निविदा काढा, त्याचं काम करा, जागा हस्तांतर करा. हे जरा वेळ जाणारी प्रक्रिया आहे. म्हणून सरकारनं 2 टप्प्यामध्ये विषय घेतला. पहिल्यांदा 72 वसतिगृह भाड्यानं घ्यायची, तिथं लगेच वसतिगृह चालू करायचं आणि दुसऱ्या बाजूला पॅरलल त्या जागा ताब्यात घेऊन तिथं निविदा काढून त्याला पैसे उपलब्ध करून ते बांधकाम चालू करायचं. म्हणजे 2, 3, 4 वर्ष लागतील. तिकडं वसतिगृह तयार होईल, तोपर्यंत इकडं भाड्यानं म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये. महाज्योती नावाची एक संस्था स्थापन केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी. सत्तेचं विकेंद्रीकरण झाल्याशिवाय शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही.
मराठा समाजाच्या गरीब मुलांना न्याय मिळावा म्हणून सारथी नावाची संस्था स्थापन केली, जी बार्टीच्या धर्तीवरती होती. मागासवर्गीय मुलांच्यासाठी बार्टी नावाची संस्था आहे. त्या संस्थेच्या धर्तीवरती सारथी नावाची संस्था महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी निर्माण केली आणि त्याच धर्तीवरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्यासाठी महाज्योती नावाची संस्था स्थापन केली. आज अभिमानानं त्या गोष्टी सांगण्यासारख्या आहे की ओबीसी समाजाचा मुलगा जर एमपीएससी करायला गेला तर त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. यूपीएससी करणाऱ्या मुलांना दिल्लीमध्ये क्लासची व्यवस्था केलेली आहे. दिल्लीमध्ये क्लास काही विद्यार्थ्यांना पाहिजे होते परत पुण्यात, तर पुण्यामध्ये सुद्धा त्याची व्यवस्था केली आहे. म्हणजे असे अनेक विषय आहेत सांगण्यासारखे. ओबीसी मुलं जे बाहेरच्या देशामध्ये शिकायला जातात त्यांची पूर्वी संख्या 10 असायची. आता या सरकारनं ती 50 वरती नेली. ओबीसी विद्यार्थ्यांना वैमानिकाचा कोर्स देण्यासाठी कधीच योजना नव्हती. आता 20 मुलं, हे गरिबाची मुलं, शेतकऱ्याची मुलं, कष्टकऱ्याची मुलं, वैमानिक होण्यासाठी 20 मुलांची निवड केली आणि त्याचे सगळे पैसे सरकार भरत आहे. म्हणजे त्याला 20-25 लाख एका विद्यार्थ्याला खर्च आहे. म्हणजे एखाद्या कुंभाराचा पोरगा सुद्धा वैमानिक व्हायची जर त्याची इच्छा असेल आणि त्याची स्वतःची परिस्थिती नसेल तर सरकारनं त्याची जबाबदारी घेतली आहे. या वर्षी 20 विद्यार्थ्यांना वैमानिक होण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून सिलेक्ट केलंय. त्यातला एक तर मुलगा त्याचे वडील नाहीत, आई आहे फक्त आणि ती दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. अशा मुलाचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीचं सरकार आता या ओबीसीच्या घटकाच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा विचार करत आहे. अनेक काही दुरुस्ती असतील, अनेक काही विषय असतील तर निश्चितपणे आपण करू. आता धनगर समाजाचा विषय मेंढपाळांचा आला. त्यांच्या भाषणामध्ये आलं की आपला भटकंती करणारा समाज आहे. ही खरी गोष्ट आहे. आपला पूर्वींपासून मेंढपाळीचा व्यवसाय आहे. पशुपालक आणि गोपालक हे पृथ्वी निर्माण झाल्याच्या नंतरचे हे पहिले घटक आहेत. त्यामध्ये आपण पशुपालक आहोत. परंतु जेव्हा फॉरेस्टचा कायदा आला आणि मग जंगलात जायचं बंद, पूर्ण बंद, तिथं मेंढपाळांनी जायचं नाही, गेलं तर त्या मेंढपाळांना दंड करायचा. आता बुलढाण्यामध्ये मी गेलो होतो मेंढपाळांच्या कार्यक्रमाला. एका मेंढपाळाला 2.5 लाख रुपयाचा दंड केला. आता मेंढ्याची किंमत किती? 2.5 लाख रुपयाचा दंड. आता आपली मेंढरं इकडे तिकडे बसतात. तिथल्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी मग ते नाटक चालू करायचं. तिथं 2,500 ट्रॉल्या मेंढ्यांचं लेंडी खत होतं. ते म्हणजे आता इथून उचलायचंच नाही. आता 2,500 ट्रॉल्याच्या मेंढी खताची किंमत काय झाली? 10,000 रुपयातलं सुद्धा ट्रॉली देत नाहीत. लेंडी खत देतात का मेंढ्यांचं? नाही देत. ते म्हणजे उचलायचंच नाही. मग दादागिरी, मग मारहाण. मेंढ्या सोडा, 5,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, बकरं द्या, काही द्या. कुठं गावात गेलं तिथला पुढारी असला, एक बकरा आम्हाला द्या. काय तुझ्या बाच आहे? काहीच नाही. पण दादागिरी. गरीब माणसाच्या वरती अन्याय करायचा. आणि सरकारचा आम्ही कधी काही घेतला नाही. 1 रुपये सरकारच्या मिंद्यात मेंढपाळ नाही या महाराष्ट्रातला. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रातल्या मेंढपाळांच्यासाठी चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतलाय. ती त्यांच्या अधिकारात जाहीर करतील. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मेंढपाळांच्या बाबतीमध्ये कधी कुठल्याही सरकारनं जे निर्णय घेतले नाहीत ते निर्णय येत्या काही महिन्यामध्ये मेंढपाळांच्यासाठी होतील. आणि ते क्रांतिकारी असतील, निर्णय मोठे असतील. अनेक विषय होतात. मी तर तिथं आता त्यासाठी जाणार, माझं कामच ते आहे. मी आज मागणी केली सरकारकडं की जिथं आमचे मेंढपाळ आहेत तिथं रस्ता नाही. मेंढ्या कुठं काही हायवे कडाला बसतेत का? नाही. हात रानात कुठेही बसतेत. तर तुम्ही आम्हाला अँब्युलन्सची व्यवस्था करा, जी फिरस्ती आहे ते पण बाईक अँब्युलन्स, गाडीवरती डॉक्टर आला पाहिजे. आणि ती पण मागणी मी केली. तुम्ही तुमचा डॉक्टर देऊ नका. आमचे मेंढपाळातलेच अनेक डॉक्टर आहेत, तेच इंजेक्शन मारतात. त्यांना सगळं माहित आहे. त्याला तुम्ही 16 दिवसाचं ट्रेनिंग द्या आणि त्याला मानदारावरती नेमा आणि त्याला ती बाईक अँब्युलन्स द्या. त्याला सगळे वाडे कुठं आहेत, काय आहेत माहित आहे. त्याचा तो सगळी इंजेक्शन मारून येईल. कुणाला काय झालंय, कुणाचं काय असेल तर ते सगळं बघेल. तर सरकार या बाबतीमध्ये खूप चांगला विचार करत आहे. विम्याची योजना आपण मागणी केलेली आहे सरकारकडं. आमच्या मेंढ्या, मी आता पारनेरला गेलो होतो नगर जिल्ह्यामध्ये. तिथं ढवळपुरी नावाचं गाव आहे. त्या एकट्या गावामध्ये 2.5 लाख मेंढ्या आहेत. किती? 2.5 लाख मेंढ्या. एकेच दिवशी पावसामध्ये 4,500 मेंढ्या मेल्या. 1 रुपया कोणाला मदत मिळाली नाही. मग मी त्याचा पाठपुरावा करतोय. मी सरकारकडे मागणी केली की या राज्यातल्या मेंढ्यांचा आणि शेळ्यांचा
विमा हा सरकारनं उतरला पाहिजे, सरकारनं त्याचे पैसे भरले पाहिजेत. पण शेतकऱ्याला मेंढपाळाला माहित नाही ना, मेंढ्या तर कुठल्या रानात गेल्या, तिथं कुणीतरी औषध मारलेलं असतं, त्याला माहित नाही. ते औषध खाल्लं, मेंढ्या मेल्या. कुठं पूर आला, वाहून गेल्या. रस्त्यावर चालले, कुणीतरी ऍक्सिडेंट केला, 50 मेंढ्या मेल्या, 30 मेंढ्या मेल्या, 40 मेंढ्या मेल्या. काहीच बघत नाही. लांडग्यान नेल्या. आता लांडग्यान नेल्या काय करणार? कायदा काय म्हणतोय की लांडग्यानं जर मेंढी नेली तर त्याचा काहीतरी अवयव सापडला पाहिजे. पण लांडगा मेंढर कशी नेतो? मेंढी पकडली का डायरेक्ट खांद्यावर टाकतो आणि घेऊन जातो. तो काय आपल्या समोर खात नाही, तो काय आपला जावाई नाही. मेंढी पकडली का घेऊन जातो. हेही आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलं, पण त्याला काही पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं की या सगळ्या जंगलामधल्या झाडांच्यासाठी, तिथल्या प्राण्यांच्यासाठी आमचं फार मोठं योगदान आहे. आमच्या जेव्हा मेंढ्या त्या जंगलामध्ये जातात तेव्हा लेंडी खत त्या झाडाला मिळतं. सरकार कधी जंगलातल्या झाडाला लेंडी खत घालत नाही. आमच्या मेंढ्या जेव्हा जंगलात जातात तेव्हा त्या लांडग्याला तिथल्या जेवण मिळतं. सरकार कधी लांडग्याला बकरी कापून घालत नाही किंवा बिबट्याला बकरी कापून घालत नाही. आमची मेंढरं जेव्हा जातात तेव्हाच ते जेवतात. तरी सुद्धा आमची कधी तक्रार नाही. पण सरकार म्हणतोय तुम्ही तिथं चरायला जायचं नाही. मग आम्ही चरायला नाही गेलो तर तुमचा लांडगा जंगलातनं बाहेर येऊ देऊ नका, त्याला तिथंच त्याला खाऊ द्या काय खायचंय ते. आम्ही जर जंगलामध्ये नाही गेलो तर तिथली जी तुमची वनस्पती आहे, झाड आहे, त्यांना खतं मिळणार नाही. म्हणून सरकार आता निर्णय करताय आणि तुम्ही ते ऐकलं असेल. मी जेव्हा लक्षवेधी सभागृहामध्ये मांडली की आम्हाला तुम्ही कुर्ण खाली करून द्या, आम्ही पूर्वीपासून इथं आहे, तुमचं फॉरेस्ट खातं आता तयार झालंय, आम्ही तर पिढ्यानपिढ्या या जंगलाचे राजे आहोत, जंगलाचे मालक आहोत, तिथं आमचा अधिकार आहे. तर माननीय सुधीर भाऊने एक चांगला पर्याय काढलाय. या राज्यामध्ये ज्या विभागाकडे पडीक जमीन आहेत, म्हणजे ते महसूलचं असेल, मग ते जलसंपदाचं असेल, मग ते ग्रामीण विकासचं असेल, मग कृषी खात्याचं असेल, फॉरेस्ट खात्याचं असेल, जे पडीक आहे, जिथं काहीच केलं नाही, अशा किमान 36 लाख हेक्टर जमीन पडीक आहे. आणि मंत्री महोदयांनी या सगळ्या मंत्र्यांना पत्र काढलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये येत्या 8-10-15 दिवसामध्ये एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मेंढपाळांच्यासाठी तिथं चराऊ कुरण कशा पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून तयार होईल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा राज्य सरकारकडे चालू आहे. ह्याच्या अगोदर असे कधी विषय झाले होते? मी तोपर्यंत त्यांना विनंती केली की जे आदिवासींना ते धनगरांना त्यामध्ये जे ठरलंय, मेंढपाळांना जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये जंगलात तुम्ही जाऊ देत नाही, तर आम्हाला चराई भत्ता प्रत्येकाला मेंढक्याला 6,000 रुपये महिन्याला, 4 महिन्याचे 24,000 ते तुम्ही आम्हाला पहिले द्या. हे मी मागणी सभागृहात केली. तर त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही. मेंढके किती आहेत, द्यायचं कुणाला? मेंढ्यांची संख्या त्यांच्याकडे आहे पण मेंढपाळांची संख्या नाही. म्हणून सरकारनं आता निर्णय केलाय, महाराष्ट्रातल्या सगळ्या मेंढपाळांची जनगणना करायची आणि त्यांना एक सरकारी आयडेंटिटी कार्ड द्यायचं की मी मेंढपाळ आहे. सरकारचं आयडेंटिटी कार्ड. त्याला कुणी वोट मारायचं, कुणी वोट त्याला दादागिरी करायची, कुणी वोट त्याला मेंढर न्यायची, हे करायचं. तर सरकारच्या वतीनं एक आयडेंटिटी कार्ड अधिकृतपणे त्या मेंढपाळाला मिळेल आणि सरकारच्या सगळ्या सुविधा माग ज्या कधी घडल्या नाहीत त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गोपीचंद पडळकर हा तुमचा कार्यकर्ता आहे. ते माझं कर्तव्य आहे आणि सरकारकडे मी पाठपुरावा करतोय. मी तिथं नुसताच आमदार झालोय, तिथं नुसत्या गप्पा मारून असं नाही. मी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतोय. जे कधी मागं घडलं नाही ते सगळं सरकारकडून करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. कारण मेंढपाळानं कधीही सरकारकडे कसलाही 1 रुपया कधी मदत मागितलेली नाही. त्यामुळं मेंढपाळाच्या पोरांनी परत मेंढपाळ व्हावं हे नाही आहे. त्यानं शिकलं पाहिजे, त्यानं मोठं झालं पाहिजे. पण अनेक ठिकाणी आपला हा परंपरागत व्यवसाय आहे आणि तो चालत राहिलाय. दुसरा विषय आम्ही हा मांडला की तुम्ही आम्हाला जातीवर नर द्या ना दुसरे. आमच्या मेंढ्या आमच्या आजोबाकडे होत्या त्याच मेंढ्या आता आमच्याकडे आहेत. त्याचं वजन बी जास्त वाढणार ना, त्याला दर बी जास्त मिळणार ना. ज्या जगाच्या पाठीवरती ज्या मेंढ्या आहेत ज्यांचं वजन फास्ट वाढतंय, जे चांगले जातीवंत नर आहेत, त्या नराची माहिती सरकारच्या माध्यमातून घ्यावी आणि ते आमचं इथलं वातावरण बघावं, इथलं खाणं पिणं त्याला पचतंय का व्यवस्थितपणे त्याची सगळी माहिती घ्यावी आणि तशा पद्धतीचं ब्रीड आम्हा सगळ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला द्यावं, अशा पद्धतीचा एक चांगला प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालू आहे.
आता हे सगळे विषय झाले, महत्वाचा विषय लागायला आरक्षणाचा. तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आरक्षण मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, त्याची तुम्ही चिंता करू नका. आता तर एक मोठा विषय पुढे आलाय आणि सभागृहामध्ये मी तुम्ही मांडला. सभागृहात मी मांडल्यानंतर आमदारांच्या लक्षात येईना लवकर 5 मिनिटं किमान मी मांडतोय काय. या राज्यामध्ये आदिवासी जमाती आहेत, त्या जमातीचं आरक्षण आणि अनुसूचित जातीचं आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे मिळतं. लोकसंख्या या देशामध्ये फक्त अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीची मोजली जाते आणि ती डिक्लेअर केली जाते. त्याच्यावरती योजना येतात, त्याच्यावरती अनुदान येतं, त्याच्यावरती तुमचे आमदार किती, तुमचे खासदार किती हे ठरवलं जातं. तर या राज्यामध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या 1,05,00,000 आहे. ही मोजल्या 2011ची, 2021ला जनगणना झाली नाही कोरोनामुळं. 2011ला ही जनगणना झाली, त्यामध्ये 1,05,00,000 ही लोकसंख्या आदिवासी जमातीची आहे. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात 9.35% महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आदिवासी जमातीची संख्या आहे. आणि त्या हिशोबानं 25 आमदार आणि 4 खासदार हे आदिवासी जमातीचे होतात. हे तुमच्या सगळ्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाण आहे. मित्रांनो, हे गंभीर आहे. किती मोठा अन्याय आहे. यातल्या 12-13 जमाती 9.35%चा लाभ घेत आहेत. ते फक्त त्या 9.35 पैकी 3.5% आहेत. आणि राहिलेल्या लोकांना अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेटच मिळत नाही, अनुसूचित जमातीचा दाखला मिळत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना कुठली योजना मिळत नाही. म्हणून मी सभागृहामध्ये मागणी केली की ज्यांना तुम्ही बोगस म्हणताय, आदिवासी डिपार्टमेंटमध्ये हे बोगस आहेत. किती बोगस आहेत? 56 लाख बोगस आहेत असंही लोक म्हणतायत. जर 56 लाख बोगस असतील तर सरकारकडे आम्ही मागणी केली की आम्हाला आता बोगस म्हणून तुम्ही बाजूला करा. 1,05,00,000 मधनं हे 56 लाख वजा करा. तुम्ही 14 आमदारक्या सोडा, 2 खासदारक्या सोडा. आम्ही आता बोगस आहे म्हटल्यावर आम्ही तुम्ही आमचं मोजताय आणि परत म्हणताय की आम्ही ओरिजिनल आहोत आणि हे बोगस आहेत. तर बोगस आहेत तर आम्हाला आता काहीच नको. मग तुमच्या 14 आमदारकी जातील, 2 खासदारकी जातील, बजेट जाईल. आदिवासी मंत्रालयाची सुद्धा गरज असणार नाही. कारण या राज्यामध्ये फक्त 1.5 ते 2 लाख लोकांना अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट दिलंय जे व्हॅलिड झालंय. मग 1.5-2 लाखांसाठी मंत्रालय असते का? मग तुम्ही आदिवासी महामंडळ निर्माण केलं पाहिजे. ह्या मंत्रालयाची गरज नाही. हे सरकारच्या लक्षात आणून दिलंय. जेव्हा सगळ्या आमदारांच्या लक्षात आलं तेव्हा सर्व पक्षीय आमदारांनी, मी एकटा नाही, सर्व पक्षीय आमदारांनी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि त्याने सांगितलं अतिशय गंभीर विषय आहे आणि माननीय आदिवासी मंत्री महोदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मीटिंग लावायची ठरली आहे. त्यामुळे आता तुम्ही एकटे नाही, तुम्हाला तर दिलंच नाही, आपली संख्या मोजली नाही. ही ज्यांची मोजली त्यांचं मी सांगतोय, आपली मोजली तर आणि 7-8-10% वाढेल त्यामध्ये. म्हणून आता सगळे एकत्रितपणे एक मोठा लढा आपण उभा करतोय. या सगळ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रातील ज्या 33 जमाती आरक्षणापासून वंचित आहेत त्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आता एक राज्यव्यापी आपण एक आंदोलन उभा करतोय चांगल्या पद्धतीचं. आणि निश्चितपणे आपण सरकारकडून या गोष्टीमध्ये आपल्याला न्याय मिळवून घेऊ. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. नाही तुम्ही मला जेव्हा आमदार झाला ना, आरक्षणाचं काय झालं, मी आमदार नव्हतो तेव्हा या आरक्षणाची बाजू घेऊन लढत होतो. मी आमदार झालो तरी मी आरक्षणाची बाजू घेऊन लढणार. ते माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण नाही मिळालं तर तुम्ही आमदारच होत नाही, तुम्हाला खासदार होत नाही, झेडपी सारं तिकीट मिळत नाही, पंचायत समिती तिकीट मिळत नाही, गावात सरपंच व्हायचं म्हणलं तर मारामारी होते. एवढी मोठी संख्या असून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. अरे आमची संख्या इतकी आहे, आमची भागीदारी कुठं आहे? काहीच नाही. आणि मग आम्ही कुणा मागे पडतो? राष्ट्रवादी. काय दिलं पवारांनी? विचार केला? करणार का नाही? कधी करणार? नातू आता कुठला आदेश झाला क्रिकेटचा, त्याला बॅट नेट धरायला येत नसेल, झाला ना. अरे आज राज्यातली इतकी क्वालिटीची पोरं आहेत क्रिकेटमध्ये, त्यांना तिथं जवळपास पण येऊ देत नाहीत. मोठं राजकारण चालू आहे पण आपण नुसतं बघत बसणार, आपण नुसतं बोलत बसणार. अजित पवार कसा बोलतोय, काय त्याचं दुखतंय बोलायला, काय अडचण आहे? राज्य ताब्यात आहे ना. काय कुठल्या त्यांच्या घराला द्यायचं होतं? राज्य सरकारचे पैसे आहेत. राज्य सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे आहेत? हे तुमचे पैसे आहेत. तुमच्या टॅक्स मधून जात आहेत सरकारकडे पैसे, ते पैसे परत आपल्याकडे येत आहेत.
जनतेचं सरकार असतंय, लोकप्रतिनिधी तिथं नावाला आहे. हे काय आमच्या घरचं पैसे नाही, उद्या आमदार फंड दिला आम्ही, ते काय आमच्या बापाचे पैसे नाहीत, तुमचेच पैसे आहेत, आमच्या माध्यमातून येत आहे. पोस्टमनची भूमिका आहे लोकप्रतिनिधीची, तिकडून टपाल तिकडे द्यायचं, तिकडून टपाल इकडे द्यायचं. पण या लोकांनी अशी आरेरावी केली की जणू काय आमच्या बापाच्या उतावळ्यावरच काढून आम्ही तुम्हाला देतोय. असा भाव, असा सभा मंडप दिला, 25 वर्ष गावाला मागं राहायचं. 25 वर्ष काय तुम्हाला देवळाला सभा मंडप दिला ना, सगळ्यांना मिळाला. आज लाखो लोक इथं येतात, इथं का नाही विकास झाला, का नाही निधी आला? तुमचा लोकप्रतिनिधी नाही, तुमची बाजू मांडणारा माणूस नाही. मी आज अभिमानानं सांगतो, 10 कोटी रुपये मला आता या अधिवेशनामध्ये दिले नगर विकास खात्यानं, आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या अहिल्यादेवींच्या स्मारकांना ते पैसे दिले. सगळ्या स्मारकांना तुमच्या जिल्ह्यात 2 ठिकाणी दिलेत, त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकला. बुलढाण्याला दिलेत. मुंबईमध्ये बसायला ठिकाण नाही म्हणून मायाका मंदिराच्या समोर 1 कोटीचा सभामंडप मारायला पैसे दिलेत. कळंबोलीला 1 कोटी रुपये दिलेत. सांगलीमध्ये महाराष्ट्रातला पहिला यशवंतराव होळकरांचा पुतळा आपण बसवतोय कलेक्टर ऑफिसच्या समोर, तिथं 70 लाख रुपये फाउंडेशनला दिलेत. मला काही इकडे उभं राहायचं आहे नाही, पण माझं काम आहे. ज्या अहिल्यादेवीने अखंड देशभर काम केलं, हिंदू धर्माचं रक्षण केलं, हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या अहिल्यादेवींची स्मारकं ज्या ज्या गावात आहेत त्या त्या गावाला निधी देणं एक जबाबदारी म्हणून माझं काम आहे. आता तर अहिल्यानगर अहमदनगरचा विषय पुढे आलाय आणि त्याचे ठराव घ्या, गावागावातले पाठवून द्या, बैलगाडी भरून आपण सरकारला पाठवून देऊ. आपण अहिल्यानगर केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि सरकारनं पाठिंबा दिलाय या सगळ्या विषयाला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं अहमदनगरचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यानगर होणार, त्याची चिंता तुम्ही करू नका. काही जणांत तरी होणार. असे अनेक विषय घेऊन आपण पुढे चाललोय. तर नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं परिवर्तन झालं पाहिजे, लोकांच्यात परिवर्तन झालं पाहिजे, मन परिवर्तन झालं पाहिजे. मताचं राजकारण बाजूला सोडून द्या, आपण जरा वैचारिक दृष्ट्या पुढे आलं पाहिजे. आपण कुणाच्या बरोबर आहे, कुणाची बाजू घेतोय, कुणाचं नुसतं वावा करतोय. तर हे सगळे विषय आपल्या आजोबांनी केलं, पंजोबांनी केलं, आपल्या वडिलांनी केलं, ते आता आपण करून चालणार नाही. जर आपण तीच चूक परत केली तर परत माती खावी लागेल 3-4 पिढ्या. परत तुम्हाला कोण विचारणार नाही, तुम्हाला कोण नीट बोलणार नाही. सन्मानाची खुर्ची कधी कोण तुम्हाला असं देत नसतं. या राजकारणामध्ये सत्तेची खुर्ची हिसकावून घ्यायला शिका. गावागावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घाला. लोकांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं, अशा पद्धतीची मी तुम्हाला विनंती करतो. आणि शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगतो, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, व्यासपीठावरचे सगळे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जागरूकपणे आता राहिलं पाहिजे. पूर्वीसारखी शेती राहिली नाही, पेरुणारा काढायला गेला असं होत नाही. द्राक्षाची काय परिस्थिती झाली बघता, नवीन नवीन रोग येत आहेत. मी डाळिंब पट्ट्यातला आहे, डाळिंबामध्ये रोग आले, ते संशोधन करणारे काय ते सायंटिस्ट करतात मला हेच कळत नाही. त्यांचे पगार सगळ्यांचे बंद केले पाहिजेत. 10 वर्ष झालं त्या डाळिंबावरती बिब्या तेल्या रोग आलाय, त्यांना अजून औषध मिळालं झालंय. मग हे तिथं काय झोपा काढतात का? ह्याच्यावरती काहीतरी कुणाला तर अंकुश पाहिजे ना. 10 वर्ष तुम्हाला त्याचं संशोधन होत नाही आणि मग करोडो रुपयाचा निधी सरकारचा, या विद्यापीठाला करोडो रुपयाचा निधी, त्या विद्यापीठाला करोडो रुपयाचा निधी. आणि मग करताय काय तुम्ही? त्याचं काय करणार? तुम्हाला 10 वर्ष औषध निघत नाही. या जगामध्ये कोरोनावरती औषध मिळालं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 4 महिन्यामध्ये कोरोनावरती औषध आलं आणि या बिब्या रोगावरती औषध येत नाही. पिनहोल नावाचा रोग आलाय, त्याच्यावरती औषध येत नाही. द्राक्षावरती वेगवेगळे रोग आले, त्याच्यावर औषध येत नाही. अरे मग ही काय संशोधन केंद्र बंद केली पाहिजेत ना. ते काय तिथं झोपा काढतात काय? याच्याविषयी सुद्धा मी आता माननीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की याचं काय नेमकं चाललंय, कसं चाललंय, ह्याचा कोण विचारच करत नाही. रोज नवीन रोग येतो. आता मकेवरती रोग आला, मकेवरती कधी रोग आलता? आता मकेला औषध मारल्याशिवाय 2 फवारणी केल्याशिवाय मका येत नाही. ह्या सगळ्या विषयामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. नाहीतर नुसतंच हे करतंय ते करतंय, आता कधीतरी सरकारकडून हे येणार आहे तर असं काही होणार नाही. आपण प्रत्येक गावातल्या प्रत्येक घटकानं जागरूक राहिलं पाहिजे आणि जागरूक राहून पुढे गेलं पाहिजे. आता तर तुम्हाला समृद्धी मार्ग जवळ आला. त्यांनी भाऊसाहेबांनी सांगितलं की औद्योगिक क्षेत्राच्या खूप जमीन आहेत आमच्याकडं, तर निश्चितपणे आता बदल होईल. आता मुंबईत तुम्ही जवळच होता, पण आता अत्यंत जवळ आला समृद्धी महामार्गामुळे. आता सुरतवरनं दक्षिण भारतामध्ये जाणारा हायवे डिक्लेअर केलाय. सुरत चेन्नई 40,000 कोटीचा. पुणे टू बेंगलोर पॅरलल हायवे डिक्लेअर केला 40,000 कोटीचा. का याच्या अगोदर जमलं नाही? पवारांनी 40-50 वर्ष इतर राज्य केलं,
का त्यांना रस्ता करता आला नाही? अहो, बारामतीला रस्ता नव्हता, फलटण बारामती रस्ता नव्हता, आपलं सरकार आल्यानंतर रस्ता दिलाय. का सरकार नव्हतं? केंद्र सरकार नव्हतं? राज्य सरकार नव्हतं? सगळं होतं, पण याची नियत साफ नव्हती. त्यांच्याकडे दूरदृष्टी नव्हती, ह्यांच्याकडे कल्पकता नव्हती, ह्यांच्याकडे कुठल्याही चांगल्या पद्धतीचा गावगाड्यातल्या लोकांचा विकास व्हावा अशा पद्धतीची वैचारिक दृष्टी नव्हती. ह्यांना फक्त या महाराष्ट्रातल्या लोकांचं रक्त शोषायचं होतं. ह्यांना फक्त वापरून घ्यायचं, ह्यांना मतापुरतं वापरून घ्यायचं, मेळाव्याला बोलवून घ्यायचं, गर्दी करायची, घोषणा करायच्या आणि निघून जायचं. अरे जाणता राजा, अरे कुठला जाणता राजा? हा नेमता राजा आहे. यांनी या महाराष्ट्रातल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही मित्रांनो. आणि ठासून बोला, लोकशाहीमध्ये तो आपल्याला अधिकार आहे. जर तुम्ही नाही बोलला, येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही मित्रांनो. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. परत एकदा म्हाळोबाच्या चरणी प्रार्थना करतो की सिन्नर तालुक्यामध्ये निश्चितपणे वैचारिक परिवर्तन होईल. वैचारिक परिवर्तन होईल. 2024ला जेव्हा लोकसभा आणि विधानसभा येईल तेव्हा सामान्य लोकांच्या मनामध्ये एक विचार परिवर्तन होईल, वैचारिक वादळ निर्माण होईल आणि मग तेव्हा विजयी सभा घेण्यासाठी परत आपण इथं येऊ. चिंता करू नका. माणसं किती आहेत, माणसं किती नाहीत, मी बिना माणसाची सुद्धा कामं करतो, काही काळजी करू नका. मी जेव्हा राजकारणात आलो लोक भाषण ऐकायला यायची नाही, घाबरायची, लांब पळून जायची. मी मला घरात बसून ऐका. आपले विचार मांडायला, व्यक्त करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय. आपण बोलायला शिकलं पाहिजे. व्यासपीठावरचे आमचे सगळे मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी आले. तुम्ही सगळे मान्यवर मंडळी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढे अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं मी आता काय बोलायचं